नमस्कार मित्रांनो, ओवी भक्ती डेस्क चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची मनापासून स्वागत आहे. काल आपण शिवपुराणाचे महात्म्य श्रवण केले. आज आपण प्रत्यक्ष शिवपुराणाला सुरुवात करणार आहोत. शिवपुराणाच्या ज्या 7 संहिता आहेत, त्यापैकी आपण पहिल्या संहितेला सुरुवात करूया. यातील 1 ते 10 अध्याय आपण श्रवण करणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यामुळे त्या सर्वांना शिवपुराण शिवकृपेची प्राप्ती होईल आणि ह्या महान शिवपुराण ग्रंथाचे त्यांनाही श्रवण करता येईल. चला तर मग आपण या महापावन शिवपुराणाला श्रवण करण्याला, श्रवण भक्तीला आपण सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. जे आधीपासून अंतापर्यंत आहे, जे नित्य मंगलमय आहे, ज्यांची कशाशीही तुलना अथवा समानता करता येत नाही, जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात, ज्यांना 5 मुखे आहेत, जे सहजगत्या जगाची रचना, पालन, संहारण, लय, पुनरुत्पत्ती ही 5 कर्मे प्रबळ करतात, त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकराला माझा साष्टांग नमस्कार. व्यासजी म्हणतात, प्रयाग क्षेत्र पुण्यमय आहे. गंगा आणि यमुना या 2 नद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे. येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे. एकेकाळी वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ ऋषी मुनींनी त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करण्याचे ठरवले. त्या महाज्ञान यागाचे वृत्त समजताच व्यासशीष सूत महात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरेने तेथे आले. त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषी श्रेष्ठांना फारच आनंद झाला. त्या सर्वांनी सुताचे प्रसन्न मनाने स्वागत केले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले, रोमहर्षणजी, यात पुण्यवान प्रयाग क्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत. तुम्ही सर्वज्ञ आहात, महाविज्ञान आहात. तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. तुमच्याकडे आश्चर्यकारक कथांचे भांडार आहे. तुम्ही त्रिकालज्ञानी आहात. भूत, भविष्य, वर्तमान सर्व काही जाणता. तुम्ही कल्याण करणारे आहात, उत्तम वक्ते आहात. तुमचे आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे. या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार. आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. बरेच काही शिकायचे आहे. त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल. सूतजी, आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या, शुभाशुभ तत्वविषयक व्याख्याने श्रवण केली, पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झालेले नाही. भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्य जाणून घ्यायची आहे. तुम्ही आमच्यावर कृपा करा. काही विषय गोपनीय असेल तरी प्रकट करा. हे मुने, पुढे घोर कलियुग येणार आहे. त्यांच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मापासून परावृत्त होऊन दुराचार करतील, खोटे बोलतील, दुसऱ्याची निंदा करतील, परधन आणि परस्त्रियांची अपेक्षा करतील, जीवहिंसा करतील, मूढ, नास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील. वेदांनी प्रतिपादन केलेली वर्णाधर्म व्यवस्था पूर्णतः कोलमडून पडेल. लोक स्वार्थबुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्माचा त्याग करतील, सुखप्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील, वर्णसंस्कार होऊन त्यांचे पतन होईल, परिवार एकसंग राहणार नाही, समाज विस्कळीत होईल, नैसर्गिक आपत्तींनी प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल, जीवितहानी बरोबर भयंकर वित्तहानी होईल, ब्राह्मण लोभी होतील, ते वेद विक्रय करून उपजीविका चालवतील, पैशासाठी विद्याभ्यास करतील, मदोन्मत्त होऊन दुसऱ्यांना फसवतील, स्नान संध्यादी ब्रह्मकर्मांचा त्याग करतील, ब्रह्मज्ञान शून्य होतील,
क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगी, पापी आणि व्यभिचारी होतील. शौर्य सोडून चोऱ्यामाऱ्या करतील. शूद्रासारखे वागतील. कामाधीन होऊन राहतील. वैश्य संस्कारभ्रष्ट होतील. ते अहोरात्र पैसे कमावण्याच्या मागे लागतील. अन्नात भेसळ करतील. वस्तूच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील. शूद्र कर्म धर्मविमुख होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील. ते धर्माला प्रतिकूल असेच वागतील. कुटील विचार करतील. ईर्ष्या करतील. ब्राह्मणाची निंदा करतील. त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्मे करतील. जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील. ते स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील. आपल्या सामाजिक अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणेचित्त सत्कर्माची अनुष्ठाने करतील. स्त्रिया सदाचार विमुख होतील. पतीचा अपमान करतील. त्यांची सेवा करणार नाही. त्या कुस्तीत बोलतील तसेच हावभाव करतील. सासू सासऱ्याशी भांडतील. थोर मोठ्यांचा आदर करणार नाही. आपलं तेच खरं करतील. सूतजी, अशा प्रकारे कलिप्रभावाने ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे, ज्यांनी वर्णाश्रमधर्माचा त्याग केलेला आहे, अशा पथभ्रष्ट लोकांना इहलोकी व परलोकी सुखशांती कशी मिळणार, त्यांचा उद्धार कसा होणार, या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ असते. मुनिवर्य, परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही. जो मनुष्य धर्माचे पालन करतो तो दुसऱ्यांना सुखी करतो आणि स्वतःही प्रसन्नता अनुभवतो. उपकार करता निष्काम असेल तर त्यांचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते. लोककल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते. म्हणून कृपा करून असा एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा की ज्यायोगे कलियुगात वा अन्य केव्हाही लोकांच्या पापांचा नाश होऊन त्यांचा उद्धार होऊ शकेल. व्यासजी म्हणाले, प्रयागक्षेत्री ज्ञानयज्ञकर्त्या ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली. त्यांच्या अंतःकरणातील लोकोद्धाराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले. त्यांनी भगवान शंकराचे स्मरण केले आणि म्हणाले, साधुजन हो, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहात. तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारा आहे. तुमच्या प्रेमळ आग्रहाखातर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे. तुम्ही मला लोकोद्धारासाठी उपाय विचारलात म्हणून मी तुमच्या समोर श्री शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे. ही कथा म्हणजे वेदांताचे सारस्व आहे. श्रोता आणि वक्त्याच्या पापराशींना दग्ध करून त्यांचा उद्धार करणारी आहे. हे पावन शिवचरित्र कलिमलाचा नाश करून परमात्मा साधून देणारे, मूढ जनाचे इहपर कल्याण करणारे आहे. या पुराणात भगवान शंकराच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे. हे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थांना साध्य करून देणारे आहे. हे आपल्या पुण्यप्रभावाने स्वतःच वृद्धिंगत होत आहे. या सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलियुगातील पापसक्त जीवांना श्रेष्ठतम गती प्राप्त होईल. त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अहंकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील. त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील. शिवपुराण वेदतुल्य आहे. भगवान शंकरांनी हे स्वमुखाने सांगितले आहे. या पुराणाच्या 12 संहिता आहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. विंध्येश्वर संहिता, रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता, सहस्त्रकोटी रुद्र संहिता, एकादश रुद्र संहिता, कैलास संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, मातृसंहिता, वायवीयन संहिता आणि धर्म संहिता. ब्राह्मणांनो, या 12 संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत. आता त्यांची श्लोक संख्या सांगतो. विंध्येश्वर संहितेत 10,000 श्लोक आहेत. रुद्र संहिता, विनायक संहिता, उमा संहिता आणि मात्र संहितेत प्रत्येकी 8,000 8,000 श्लोक आहेत. एकादश रुद्र संहितेत 13,000, कैलास संहितेत 6,000,
शतरुद्र संहितेत 3000, कोटिरुद्र संहितेत 9000, सहस्त्रकोटी रुद्र संहितेत 11000, वायवीत संहितेत 4000, तर धर्मसंहितेत एकूण 12000 श्लोक आहेत. अशा प्रकारे मूळ शिवपुराणात 1,00,000 श्लोक आहेत, पण व्यासांनी त्याला 24,000 श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे. पुराणाच्या क्रमवारीत शिवपुराण 4थ्या स्थानावर आहे. या संक्षिप्त आवृत्तीत 7 संहिता आहेत. अतिप्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी श्लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता. सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण साहित्य फारच विस्तृत होते. कालांतराने द्वापर युगात कृष्णद्वैपायन आदी महर्षींनी त्या पुराणाचे 18 भागात विभाजन केले. त्याला संक्षिप्त स्वरूप दिले. त्यामुळे ते महापुराण केवळ 4,00,000 श्लोकांमध्ये सीमित झाले. त्यामध्ये शिवपुराण 24,000 श्लोकांचे आहे. या पुराणात अनुक्रमे विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीत संहिता अशा 7 संहिता आहेत. हे निर्मळ शिवपुराण भगवान शंकरांनी प्रतिपादन केलेले असून याला संक्षिप्त रूपात संकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शिरोमणी भगवान व्यासांना जाते. हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे, त्रिविध तापांचे शमन करणारे, मनुष्यांचा पापाचा नाश करणारे, त्यांना उत्कृष्ट गती प्रदान करणारे आणि सत्पुरुषावर उपकार करणारे आहे. हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहाचे संकलन आहे. जीवाला शिवस्वरूप करणारे परमोच्च साधन आहे. समस्त पुराणामध्ये श्रेष्ठ आहे. यात परमात्म्याच्या स्वरूपाचे, त्याच्या अगाध लीला कर्तृत्वाचे वर्णन आहे. द्वेष मत्सररहित विद्वानासाठी ही अनुभवाची वस्तू आहे. जो मनुष्य या अमृतमय पुराणाला आदराने श्रवण पठण करतो, तो शिवकृपेला पात्र होऊन परमगती प्राप्त करतो. तेव्हा व्यासजी म्हणाले, सुतांचे बोलणे ऐकून त्यांच्याशी वार्तालाप करणाऱ्या महर्षींना खूपच आनंद झाला. ते म्हणाले, भगवान, तुम्ही आम्हाला वेदतुल्य, अद्भुत आणि मूर्तिमंत पुण्य स्वरूप असे शिवपुराण ऐकवा. सूतजी म्हणाले, महर्षींनो, तुम्ही कल्याण स्वरूप भगवान शंकराचे स्मरण करा आणि माझे निवेदन लक्षपूर्वक ऐका. शिवपुराण साक्षात अमृत आहे. हे वेदांताच्या सारतत्वातून प्रकट झाले आहे. यात भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि वेदांतात प्रतिपादन केलेल्या सद्वस्तूंचे विशेषत्वाने वर्णन करण्यात आले आहे. वर्तमान कल्पात सृष्टीला आरंभ झाला तेव्हा 6 ऋषी कुळातील महर्षींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोणता पुराण या मुद्द्यावरून मोठा वाद झाला. या संदर्भात ब्रह्मदेवाचे काय म्हणणे आहे हे जाणून घेण्यासाठी ते सर्वजण सत्यलोकी गेले. त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले, प्रभो, तुम्ही विश्वाला धारण करून त्याचे पालन पोषण करता. तुम्ही सृष्टीचे विधायक आहात. आम्हा सर्वांना तत्वांच्या पलीकडे असलेले परात्पर पुराण पुरुष कोण आहेत हे जाणून घ्यायचे आहे. कृपा करून त्यांच्याविषयी माहिती सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे ऋषी श्रेष्ठनो, भगवान महादेव हेच सनातन पुराण पुरुष आहेत. त्यांचे व्यक्त अस्तित्व कोणीही जाणू शकत नाही. ते इंद्रियाच्या आकलन शक्तीच्या पलीकडचे आहेत. सर्वसाक्षी व सर्वज्ञ आहेत. या संपूर्ण विश्वाला अंतर्भाग व्यापून आहेत. मी, हरी, हर, इंद्रादी देवता आणि इंद्रियासह असलेले सर्व जीवसमुदाय हे त्यांच्यातूनच उत्पन्न झालेले आहेत. म्हणूनच महादेव हेच सर्वश्रेष्ठ आहेत. ते चराचर विश्वाचे स्वामी आहेत. भक्तीशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांचे दर्शन होत नाही. आम्ही सर्व देव त्यांच्या पावन दर्शनाची नेहमीच अपेक्षा करतो. त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो. शिवजींच्या प्रती असलेली अतूट भक्ती मानवांना भवबंधनातून मुक्त करते. अंकुरातून बीज आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण व्हावा,
त्याप्रमाणे देवांची कृपा आणि त्यांची भक्ती या परमसंगलन गोष्टी आहेत. देवांच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भावभक्तीने देवाची कृपा प्राप्त होते. मी तुमच्या शंकेचे निवारण केले आहे. तुम्हाला काय साध्य करायचे आहे तेही सूचित केले आहे. आता व्यर्थ विवाद करू नका. तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या. ते यज्ञपती आहेत. त्यांची कृपा झाली तर आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचे आहे आणि त्यासाठी कोणत्या साधनाचा अवलंब करायचा आहे तुम्हाला नेमके ज्ञान होईल. म्हणून तुम्ही भूलोकी जा. तेथे शिवजी प्रित्यर्थ सहस्त्र वर्षे विशाल यज्ञ करा. त्या योगे त्यांची प्रसन्नता लाभून तुमचे कल्याण होईल. जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती हेच साध्य होय. त्यांची सेवा भक्ती हेच साधन. जो कर्मफलाविषयी अत्यंत निष्प्रह असतो, जो निष्काम भक्ती करतो, तोच खरा साधक होय. जो मनुष्य वेदविहीन कर्माचरण करून त्यांचे महान पुण्य फल शिवचरणी समर्पित करतो, त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते. याला सायुज्य मुक्ती म्हणतात. भक्ती कधीही वाया जात नाही. प्रत्येकाला आपापल्या सद्भावानुसार उत्कृष्ट फल प्राप्त होतच असते. निष्काम भक्ती हेच मोक्ष प्राप्तीचे एकमात्र साधन आहे. भक्ती मार्ग विस्तृत आहे. भक्तीची साधनेही अनेक आहेत. भगवान शंकराने भक्ती साधनाविषयी प्रतिपादन केलेले आहे. ते म्हणतात, कानाने त्यांच्या गुणांचे आणि लीलांचे वर्णन करणे, वाणीने भगवंताचे स्तवन कीर्तन करणे आणि मनाने भगवंताचे चिंतन करणे हीच शिवपद प्राप्तीची महान साधने आहेत. वेदही याच साधनत्रयीचे श्रेष्ठत्व सांगतात. या साधनांनी इष्ट मनोरथ पूर्ण होतात. मोक्षरूपी परमध्येय साध्य होते. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण ज्या वस्तूचे कुठेही प्रत्यक्ष दर्शन होत नाही, तिच्याविषयी केवळ ऐकून त्यावर विश्वास ठेवून मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. म्हणून श्रवण हेच प्रथम साधन आहे. गुरुमुखातून तत्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मनाद्वारे ते तत्वत्व जाणून घेण्याचा, त्याची अनुभूती घेण्याचा सतत प्रयत्न करतो. अशा प्रकारे साधन सातत्य ठेवून तो हळूहळू शिवस्वरूपाकडे वाटचाल करू लागतो. भगवान शंकराची संयोग होतात, अर्थात त्याच्या जाणिवेला शिवतत्वाचा स्पर्श होतात, त्याला अलौकिक आनंद प्राप्त होतो. भगवान शंकराची पूजा करणे, त्याचे नामसंकीर्तन करणे, त्यांच्या रूपांचे, गुणांचे आणि लीला कर्तृत्वाचे निरंतर चिंतन करणे यालाच मनन म्हणतात. महेश्वराच्या कृपादृष्टीने उपलब्ध झालेले हे साधनच साधन मार्गातील प्रमुख साधन आहे. यावर सुरजी म्हणाले, मुनी हो, श्रवण, कीर्तन आणि मनन ही तिन्ही वेदसंमत साधने आहेत. या साधनाचे महात्म्य पटवून देण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो. फार पूर्वीची गोष्ट आहे. पराशर पुत्र व्यासदेव हे माझे गुरु. ते सरस्वती नदीच्या तीरावर तपश्चर्या करीत होते. एके दिवशी सूर्यासमान तेजस्वी विमानात बसून भगवान संतनुकुमार त्यांच्यापाशी आले. त्यावेळी व्यासदेव दृढ ध्यानस्थ बसले होते. नित्य साधना पूर्ण झाल्यावर त्यांनी डोळे उघडले. समोर सनतकुमारांना पाहून त्यांना मोठा आनंद झाला. त्यांनी त्वरेने उठून त्यांना नमस्कार केला. अर्घ्य अर्पण करून उत्तम आसनावर बसवले. या त्यांच्या अल्प सेवेने सनतकुमार संतुष्ट झाले. त्यांनी विनम्र भावाने उभ्या असलेल्या व्यासांना कृपादृष्टीने पाहिले. मग ते गंभीर होऊन म्हणाले, हे मुने, तुम्ही सत्याचे चिंतन करा. सत्यतत्वांचे चिंतन हाच श्रेय प्राप्तीचा खरा मार्ग आहे. या मार्गाने जीवाचे परमकल्याण होते. त्याला सौख्य आणि आनंद प्राप्ती होते. सत्य याचा अर्थ शाश्वत, सदैव राहणारे. त्यावर काळाचा कोणताही प्रभाव पडत नाही. ते सर्वत्र सारखेच असते. हे महर्षी, भगवान शंकर हेच ती सद्वस्तू आहेत. श्रवण, कीर्तन आणि मनन हेच त्यांना प्राप्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे.
वेगवेगळ्या साधन मार्गामुळे एकेकाळी मीही संभ्रमित झालो होतो. त्याच अवस्थेत मी फिरत फिरत मंदराचलावर गेलो. तेथील एकांतात तपश्चर्या करू लागलो. माझ्या अंतःकरणातील तळमळ जाणून महेश्वरांना दया आली. मला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी नंदिकेश्वरांना पाठवले. नंदिकेश्वर म्हणजे शिवगणाचे प्रमुख, सर्व काही साक्षीत्वाने पाहणारे. ते त्वरेने माझ्यापाशी आले. त्यांनी मला मुक्तिमार्गाचा स्नेहपूर्वक उपदेश केला. ते म्हणाले, हे विधिपुत्रा, श्रवण, कीर्तन आणि मनन हेच शिवप्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. हाच मुक्तीचा राजमार्ग आहे. हे रहस्य स्वतः शंकरांनी मला सांगितले आहे. म्हणून तुम्ही या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करा. हे व्यास, नंदिकेश्वरांच्या उपदेशानुसार मी श्रवण, कीर्तन आणि मनन या योगे शिवाराधना करू लागलो. तुम्हीही स्वहितात याच साधनत्रयीचा अवलंब करावा असे माझे सांगणे आहे. याप्रमाणे व्यासांना सदुपदेश करून सनतकुमार आपल्या शिष्यासह ब्रह्मलोकी निघून गेले. हा प्रसंग तसा विस्तृत आहे, पण तुमच्या माहितीसाठी मी तो संक्षेपाने सांगितला. महामुनीसुतांनी ऋषीजनांना ही कथा सांगितली तेव्हा ते म्हणाले, रोमहर्षणजी, तुम्ही सांगितलेली श्रवणादी 3 साधने ही मोक्षप्राप्तीची सोपान आहेत. पण एखादा मनुष्य ही तिन्ही साधने करण्यास असमर्थ असेल तर त्याने काय करावे? तो मुक्त कसा होणार? त्याने काय करावे म्हणजे त्याला विशेष प्रयत्नाविषयी मोक्ष मिळू शकेल? त्यावेळी सूत म्हणाले, शौनकजी, श्रवण, कीर्तन आणि मनन या त्रिविध साधनांचे अनुष्ठान करणे प्रत्येकाला शक्य आहे असे नाही. त्यांच्याविषयी योग्य माहिती देणारा अधिकारी गुरु किंवा आचार्य हवा. त्यांच्या मार्गदर्शनाने मनातील शंकाचे निराकरण होते. गुरुमुखातून शिवतत्वविषयक निरूपण ऐकल्यावर शिवजींचे दर्शन घेताना, त्यांच्या स्वरूपाचे वर्णन करताना आणि त्यांच्या कीर्तीचे गुणगान करताना मनाला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. शिवतत्वाचे यथार्थ ज्ञान झाल्यावरच भक्त कीर्तन करू शकतो. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी भगवान शंकराच्या मूर्तीची किंवा लिंगाची साधना करून त्यांची नित्य पूजा करावी. या शिवाराधनेने तो भक्त भवसागरातून तरून जाऊ शकतो. ही पूजा स्वतःच्या घरी भावभक्तीने करता येते. सर्वप्रथम शंकराचे आवाहन करावे. आसन, पाद्य, अर्घ्य, स्नान, वस्त्र, उपवस्त्र, गंध, अक्षदा, परिमल द्रव्य, पुष्पे, धूप, दीप, नैवेद्य, क्षत्र, ध्वजा, चामर आदी उपचार अर्पण करून त्यांची पूजा करावी. प्रदक्षिणा घालावी. साष्टांग नमस्कार करावा. शिवनामाचा जप करावा. सन्मार्गाने मिळालेल्या धनांचा सदुपयोग करावा. शिवालयाची व्यवस्था, तेथे होणारे वार्षिक उत्सव आदी कार्यासाठी यथाशक्ती देणगी द्यावी. मठ, मंडप, गोपुरे, तीर्थे यांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करावी. शिवपूजेने आणि शिवजी प्रीत्यर्थ केलेल्या सत्कर्मांनी आदिनाथांची प्रसन्नता लाभून मनुष्याचे कल्याण होते. श्रवणादी साधनाचा अवलंब न करता केवळ शिवलिंगाची किंवा मूर्तीची पूजा करून आजपर्यंत अनेक महात्मे भवबंधनातून मुक्त झालेले आहेत. हे निरूपण ऐकून ऋषींनी विचारले, सूतजी, सर्व देवतांची मूर्ती स्वरूपातच पूजा केली जाते, पण भगवान शंकराची मूर्ती आणि लिंग अशा दोन्ही स्वरूपात पूजा का केली जाते, असे का? सूतजी म्हणाले, मुनिहो, हा तुमचा प्रश्न अतिशय पवित्र आणि अद्भुत आहे. याविषयी स्वतः महादेवच समर्थपणे बोलू शकतात. या शंकेचे समाधान करण्यासाठी त्यांनी जे काही प्रतिपादन केले आहे आणि माझे गुरु व्यासदेव यांच्याकडून मी जे काही ऐकले आहे ते थोडक्यात सांगतो. भगवान शंकर हेच एकमात्र परमात्मा आहेत. त्यांना ब्रह्म आणि परब्रह्म असे संबोधले जाते. ते निर्गुण निराकार आहेत, तसेच सगुण साकारही आहेत. म्हणून त्यांची या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते. शिवलिंग हे त्यांच्या निराकार स्वरूपाचे प्रतीक आहे.
आणि मूर्ती हे त्यांच्या साकार स्वरूपाचे प्रतीक आहे. शिवाराधनेचा भाग म्हणून या दोन्हीची पूजा केली जाते. शिवजी व्यतिरिक्त ज्या अन्य देवता आहेत त्यांचा ब्रह्म म्हणून निर्देश केला जात नाही. म्हणून त्यांच्या बाबतीत निराकार लिंग स्वरूप ही संकल्पनाच नाही. वेदांनीही शिवजींची मूर्ती आणि लिंग अशा दोन स्वरूपात पूजन करावे अशी आज्ञा दिलेली आहे. प्राचीन काळी ब्रह्मपुत्र सनतकुमार यांनी नंदिकेश्वरांना हाच प्रश्न केला होता. त्यांनी विचारले, भगवान, भूलोके सर्वत्र मूर्तिपूजाच प्रचलित आहे. शिवप्रभूंची मूर्ती आणि लिंग या दोन्ही स्वरूपात पूजा केली जाते. त्यामागचे तत्व किंवा रहस्य तुम्ही मला सांगितले आहे. आता लिंगाचे प्राकट्य कसे झाले ती कथा ऐकवा. यावर सूतजी म्हणाले, मुनिहो, शंकराचे लिंग आणि मूर्ती ही दोन्ही रूपे पूजनीय आणि अभिष्ट फल देणारी आहेत. मंदर पर्वतावर सनतकुमारांनी नंदिकेश्वरांना शिवलिंगाचे आविर्भवन कसे झाले असा प्रश्न केला असता ते म्हणाले, महात्म्य, पूर्व काळी श्री विष्णू शेषशय्येवर विश्रांती घेत होते. भगवती लक्ष्मी त्यांची सेवा करत होती. तेवढ्यात ब्रह्मदेवाचे आगमन झाले. ते श्रीहरीला म्हणाले, पुत्रा, उठ, मी तुझा ईश्वर आहे. चराचर जगताचा हा स्वामी तुझ्या समोर साक्षात उभा आहे. मला वंदन कर. त्यांच्या दर्पोकी ऐकून विष्णू संतप्त झाले. त्यांनी कसेबसे स्वतःला आवरले. ते शांतपणे म्हणाले, पुत्रा, तुझे कल्याण असो. आज या पित्याकडे कसे येणे केलेस? ब्रह्मदेवांना हे उत्तर अपेक्षित नव्हते. ते रागाने म्हणाले, श्रीहरी, हे तू काय बोलत आहेस? मी तुझा रक्षक आहे. साऱ्या जगाचा पितामह आहे. संपूर्ण विश्व माझ्यातच सामावला आहे. तेव्हा श्री विष्णू द्वेषाने म्हणाले, अरे थांब, किती वल्गला करशील? तू माझ्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहे हे विसरलास वाटतं. मीच तुझा स्वामी आहे. मीच जगाचा ईश्वर आहे. मीच सर्वश्रेष्ठ आहे. श्री विष्णूचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवांना राग आला. आपल्या श्रेष्ठत्वाचा खुलासा करीत ते दोघेही वाद घालू लागले. कोणी कोणास ऐकेना, भांडण विकोपास गेले. मीच जगाचा स्वामी आहे असे म्हणून ते एकमेकाचा वध करण्यास तयार झाले. ब्रह्मदेव हंसावर आणि श्रीहरी गरुडावर आरूढ होऊन युद्ध करू लागले. परस्परावर जीवघेणे अस्त्रप्रहार करू लागले. त्यांचे निर्वाणीचे युद्ध पाहून देव भयकंपित झाले. सृष्टीमध्ये मोठी खळबळ माजली. हे युद्ध थांबवणे गरजेचे होते. देवाने त्वरेने कैलासलोकी गमन केले. तेथे भगवान शंकर दिव्य सिंहासनावर बसले होते. त्यांच्या डावीकडे पार्वती विराजमान झाली होती. देवांनी त्या दोघांना वंदन केले आणि आपली व्यथा सांगितली. त्यावेळी नंदीश्वर सनतकुमारांना म्हणाले, देवांनी भगवान शंकराला आपले गाऱ्हाणे सांगितले. तेव्हा ते स्मित हास्य करून म्हणाले, सुरवरांनो, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्या युद्धामुळे तुम्ही दुःखी आहात हे मी जाणतो. काळजी करू नका, मी गणासह तुमच्या समवेत येतो. शंकरांनी देवांना अभय दिले. मग ते नंदीवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले. एका जागी लपून ब्रह्मदेव आणि विष्णू यांचे युद्ध पाहू लागले. त्या दोघांनी एकमेकांचा घात करण्यासाठी माहेश्वर आणि पाशुपत या अस्त्रांचा प्रयोग करण्याचे ठरवले. भगवान शंकरांनी त्यांचे मनोगत जाणले. त्यांचे युद्ध थांबवण्यासाठी ते महाअग्निसमान प्रखर स्तंभरूपाने त्या दोघांच्या मध्ये अकस्मात प्रकट झाले. त्यांच्या प्रभावाने ती दोन्ही अस्त्रे आपापल्या जागी शांत झाली. ते पाहून ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी या अग्निरूपी स्तंभांचा विस्तार जाणून घेण्याचे ठरवले. विष्णू शुक्राचे रूप घेऊन तो अग्निस्तंभ किती खोल गेला आहे ते पाहण्यासाठी पाताळ प्रवेशले. ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून तो अग्निस्तंभ किती उंच आहे ते पाहण्यासाठी आकाशात ऊर्ध्व दिशेने निघाले. जो कोणी त्या स्तंभाचा आदी वा अंत जाणून प्रथम येईल तोच सर्वश्रेष्ठ, तोच ईश्वर, अशी ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांमध्ये पैज लागली होती. श्री विष्णूंनी पाताळात अति खोल जाऊन त्या अग्निस्तंभाचा अंत जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काहीच साध्य झाले नाही.
ब्रह्मदेवाने 21 वर्गापर्यंत उड्डाण करून त्या अग्निस्तंभाचा आरंभ जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही ते शक्य झाले नाही. श्रीहरी स्तंभाचा अंत शोधून परत आला तर तोच सर्वश्रेष्ठ ठरेल. मग तोच जगाचा स्वामी आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी युक्ती करायला हवी, असा विचार करून ब्रह्मदेव इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा 21व्या स्वर्गात त्यांना केवड्याचे एक फूल दिसले. त्यांनी त्याला वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्याने आपल्या बाजूने साक्ष द्यावी म्हणून त्याचे मन वळवले. केतकी पुष्प घेऊन ते त्वरेने युद्धस्थानी आले. त्या समयी ते विलक्षण आनंदात होते. तेवढ्यात श्रीहरीचे आगमन झाले. त्यांच्या मुखावर निराशा स्पष्ट दिसत होती. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हे श्रीहरी, मी या अग्निस्तंभाचा आरंभ पाहून आलो आहे. माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास बसत नसेल तर या केतकी पुष्पाला विचारून स्वतःची खात्री करून घे. श्रीहरीने त्या फुलाकडे पाहिले. ते फूल म्हणाले, विष्णू, ब्रह्मदेव म्हणतात ते खरे आहे. ते या देदीप्यमान अग्निस्तंभाचा ऊर्ध्व दिशेकडील आरंभ पाहून आले आहे. या घटनेला मी साक्षी आहे. त्यावेळी मी तिथेच होतो. श्री विष्णूला त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागला. हे विधाता, तूच माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेस. तूच या जगाचा ईश्वर आहेस असे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवांचे पाय धरले. विधीचे हे कपट भगवान शंकरांना अजिबात सहन झाले नाही. ते तत्काळ प्रकट झाले आणि विष्णूंना म्हणाले, रमापती, विधाता खोटे बोलत आहे. तो या स्तंभाचा आरंभ शोधण्यासाठी खूप उंच गेला, हे खरं आहे, पण त्याच्या हाती काहीही लागले नाही. आपल्याला कमीपणा येऊ नये म्हणून त्याने तुझ्याशी कपट केला. तुला स्तंभाचा अंत कळाला नाही, हीच वस्तुस्थिती आहे. म्हणून मी तुला माझे सर्व अधिकार सन्मानाने बहाल करीत आहे. आजपासून तू आणि मी समानच आहोत. भगवान शंकराची वरदवाणी ऐकून श्री विष्णूंना परमानंद झाला. ब्रह्मदेव लज्जित होऊन मान खाली घालून उभे राहिले. केवड्याचे फूल भीतीने थरथर कापू लागले. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, महात्मन, ब्रह्माजींनी खोटेपणा केला म्हणून भगवान शंकर अतिशय संतप्त झाले होते. त्यांनी आपल्या तृतीय नेत्रातून भैरवाला प्रकट केले. त्याला ब्रह्मदेवांना शिक्षा करण्यास सांगितले. त्याने त्याचे 5वे मस्तक तलवारीने धडावेगळे केले. ब्रह्माजी प्राणभयाने व्याकुळ होऊन थरथर कापू लागले. भैरवाचे पाय धरून क्षमायाचना करू लागले. त्यांची अवस्था पाहून श्री विष्णू कळवळले. ते शंकराला म्हणाले, हे महाप्रभू, तुमच्या कृपेनेच ब्रह्मदेवाला हे 5वे मस्तक प्राप्त झाले होते. तुम्ही खूप उदार आहात. विधात्याचा अपराध पोटात घालून त्याला क्षमा करावी, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. शंकराने श्रीहरीची विनंती मान्य केली. त्यांच्या आज्ञेने भैरवाने ब्रह्माजींना सोडले. तेव्हा शिवजी म्हणाले, ब्रह्मदेवा, तू आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आणि मी ईश्वर आहे हे सिद्ध करण्यासाठी कपट केले. म्हणून विश्वामध्ये कोणीही तुझी पूजा करणार नाही, तुझे मंदिर बांधणार नाही, कोणीही तुझ्या प्रित्यर्थ उत्सव करणार नाही. तू सत्कार, स्थान आणि उत्सव यांना कायमचा वंचित झाला आहेस. ती शापवाणी ऐकून ब्रह्मदेवांना आपल्या कर्तृत्वाचा पश्चाताप वाटू लागला. त्यांनी भगवान शंकराची क्षमा मागितली आणि आपले 5वे मस्तक पुन्हा प्रदान करावे म्हणून विनंती केली. तेव्हा महादेव म्हणाले, विधात्या, दुर्जनाच्या विरोधी वर्तनामुळे सृष्टिकार्यात मोठा अडथळा निर्माण होतो. जगाची व्यवस्था विस्कळीत होते. अशा वेळी पापपिपाच्यांना दंड करावा लागतो. त्यामुळे लोक मर्यादेत वागतात. मी तुला 5वे मस्तक देऊ शकत नाही, पण निर्जगांचा पश्चाताप करून तू माझी क्षमा मागितलीस म्हणून तू यज्ञाचा आचार्य होशील आणि तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही, एवढे वरदान देतो. मग भगवान केतकी पुष्पाला उद्देशून म्हणाले, दुष्टा, तू येथून निघून जा. मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे. यापुढे मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही. ते ऐकून त्या पुष्पाला अतिशय वाईट वाटले.
शिवचरणी मस्तक ठेवून तो क्षमा याचना करू लागले. मी अज्ञानी आहे. तुमच्या दर्शनाने माझे दोष नाहीसे झाले आहेत. माझ्यावर काहीतरी कृपा करा अशी विनंती करू लागले. तेव्हा शिवजी म्हणाले, हे केतकी, मी तुला कधीही धारण करणार नाही, हे अगदी सत्य आहे. पण विष्णू आदी देव माझे भक्त आहेत, ते मात्र तुझा स्वीकार करतील एवढं सांगतो. नंदिकेश्वर पुढे म्हणाले, सनतकुमार, अशा प्रकारे ब्रह्मदेव, विष्णू आणि केतकी पुष्प यांच्यावर अनुग्रह करून भगवान शंकर आपल्या गणपरिवारासह स्वस्थानी परतले. ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी त्यांना वंदन केले. ते हात जोडून त्यांच्या उजवीकडे आणि डावीकडे उभे राहिले. मग ते म्हणाले, हे शंभुनाथा, आम्हाला तुमचे पूजन करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तुम्ही अनुमती द्यावी अशी प्रार्थना आहे. शंकरांनी संमती देताच त्यांना आनंद झाला. त्यांनी पूजनीय महादेवांना सन्मानपूर्वक श्रेष्ठ आसनावर बसविले. सर्वोत्तम पवित्र पुरुष वस्तू अर्पण करून त्यांचे पूजन केले. त्यांनी भोलेनाथांना हार, नुपूर, केयूर, मुकुट, रत्नजडित कुंडले, यज्ञोपवीत, उत्तरीय वस्त्र, उटी, धूप, दीप, नैवेद्य, श्वेतछत्र, चामरे, ध्वज असे अनेकानेक वैभवशाली आणि दिव्य उपचार अर्पण केले. या त्यांच्या पूजनरूपी सेवेने भोलेनाथ अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, श्रीहरी, तुम्ही माझे पुत्रच आहात. आज तुम्ही दोघांनी भक्तिभावाने माझे पूजन केले, त्यामुळे मी अतिशय संतुष्ट झालो आहे. याच कारणास्तव आजची स्थिती परमपवित्र आणि महान मानली जाईल. ही तिथी शिवरात्री या नावाने प्रसिद्ध होईल. ही मला अतिशय प्रिय असेल. या दिवशी जो मनुष्य निराहार राहील, ब्रह्मचार्यादी नियमाचे पालन करून माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची यथाशक्ती मनोभावे पूजा करेल, तो भक्त मला अतिशय प्रिय होईल. त्याच्या हातून उत्तम कार्य होतील. त्याला इतरांचे पालनपोषण संरक्षण करण्याचे सामर्थ्य प्राप्त होईल. माझे वर्षभर पूजन केल्याने जे पुण्य मिळेल, तेवढेच पुण्यफळ शिवरात्री दिनी माझे पूजन केल्याने प्राप्त होईल. पौर्णिमेच्या दिवशी सागराला मोठी भरती यावी, याप्रमाणे शिवरात्रीला माझी उपासना केल्याने माझ्या विश्वकल्याणरूपी धर्माचे सामर्थ्य वाढेल. माझ्या मूर्तीची किंवा लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी हीच तिथी विशेषत्वाने योग्य मानली जाईल. ज्या दिवशी मी ज्योतिर्मय स्तंभ स्वरूपाने प्रकट झालो होतो, ती मार्गशीर्ष शारदातील आर्द्रा नक्षत्रयुक्त पौर्णिमा किंवा प्रतिपदा होती. म्हणून जो मनुष्य मार्गशीर्ष मासात आर्द्रा नक्षत्रयुक्त तिथींना माझ्या लिंगाचे, मूर्तीचे किंवा पार्वतीसह माझे दर्शन घेईल, तो मला कार्तिकेयपेक्षा अधिक प्रिय होईल. या शुभ दिनी माझे दर्शन घेतल्याने त्याला माझ्या या दिवसाच्या उपासनेचे संपूर्ण पुण्यफल प्राप्त होईल. या पर्वकाळी माझे पूजन केल्याने अगणित पुण्य लाभेल. तुमच्या युद्धस्थानी मी अग्निमय स्तंभ रूपाने म्हणजे देदीप्यमान लिंग रूपाने अतिविराट स्वरूपात प्रकट झालो होतो. त्यामुळे हा भूलोक लिंगस्थान म्हणून प्रख्यात होईल. जगातील लोक याचे दर्शन वा पूजन करू शकणार नाहीत. म्हणून हा अनादि अनंत ज्योतिस्तंभ अर्थात हे माझे ज्योतिर्मय लिंग अगदी लहान स्वरूप धारण करेल. या लिंग स्वरूपाची आराधना केल्याने मनुष्याला भोग आणि मोक्ष या दोन्हीची प्राप्ती होईल. या लिंगाचे दर्शन घेतल्याने, त्याचे ध्यान केल्याने, त्याला स्पर्श केल्याने मनुष्याची जन्म मृत्यूरूपी चक्रातून कायमची सुटका होईल. मी अग्निमय पर्वत रूपाने जेथे प्रकट झालो, ते स्थान अरुणाचल या नावाने प्रख्यात होईल. तेथे अनेक प्रकारची श्रेष्ठ तीर्थे प्रकट होतील. तेथे राहणाऱ्या आणि मरण पावणाऱ्या जीवांना मोक्ष प्राप्त होईल. माझी दोन रूपे आहेत, निराकार आणि साकार. मी परब्रह्म परमात्मा आहे, एकमेव आहे. अन्य कोणत्याही देवतेला माझ्यासारखी दोन रूपे नाहीत. मी प्रथमतः अग्निमय स्तंभ रूपाने प्रकट झालो, मग मी सगुण साकार रूपाने प्रकट झालो. ब्रह्मभाव हे माझे निराकार स्वरूप आहे आणि महेश्वर भाव हे माझे सगुण साकार स्वरूप आहे. ही माझी दोन्ही सिद्ध रूपे आहेत.
जीवावर कृपा करणे, त्याच्यावर उपकार करणे हे माझे कार्य आहे. मी सर्वात विस्तृत आहे, मी सर्वात पुरातन आहे, मी या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. मी सर्वत्र स्थित आणि व्यापक असल्याने सर्वांचा आत्मा आहे. मी जगाची वृद्धी करणारा असल्याने ब्रह्मा या नावाने संबोधला जातो. विश्वामध्ये स्वर्गापासून अनुग्रहापर्यंत जी 5 महत्त्व कार्ये आहे ती मीच करतो. ती कार्य माझ्याशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही. कारण मीच सर्वांचा ईश्वर आहे. मीच सर्वांचा स्वामी आहे. माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करण्यासाठी मी लिंग रूपाने प्रकट झालो आहे. मग माझ्या अज्ञात ईश्वराचा तुम्हाला साक्षात्कार करावा म्हणून सगुण साकार रूपाने प्रकट झालो. हे माझे साकार स्वरूप माझ्यातील ईश्वराचा आणि निराकार स्वरूप माझ्या ब्रह्मस्वरूपाचा बोध करते. लिंग हे माझे स्वरूप आहे, माझे प्रतीक रूप आहे. हे उपासकाला माझी समीपता मिळवून देणारे आहे. लिंग आणि लिंगी यात भेद नाही, म्हणून ज्ञानीजकांनी लिंगपूजन करावे असे माझे सांगणे आहे. जो माझ्या लिंगाची स्थापना करून त्याची नित्य दृढ भावाने आराधना करतो, तो उपासक मत स्वरूप होतो. एकापेक्षा अधिक शिवलिंगाची स्थापना करणाऱ्याला सायुज्य मुक्ती मिळते. जो माझ्या लिंगाची आराधना करतो त्याला माझ्या अनेक रूपातील एकत्वाची अनुभूती येते. तो परमानंद स्वरूप सौख्य भोगतो. जिवंतपणीच भवपाशाणातून मुक्त होतो. त्याला मरणोत्तर शिवलोकी प्राप्त होते. प्रामुख्यात शिवलिंगाची स्थापना करावी. माझ्या मूर्तीची स्थापना करणे हे लिंग स्थापनेच्या तुलनेत गौण कर्म आहे. जे भक्त माझ्या निर्गुण निराकार सर्वव्यापी स्वरूपाला जाणू शकत नाहीत, त्यांच्यासाठीच मूर्तीची योजना आहे. एखाद्या ठिकाणी अनेक मूर्ती आहेत, मंदिरे आहेत, पण तेथे शिवलिंगयुक्त शिवालय नसेल तर त्या स्थानाला क्षेत्र म्हणून मान्यता मिळत नाही. नंदिकेश्वर सनतकुमारांना म्हणाले, महात्मन, शिवजींनी ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपले सगुण व निर्गुण स्वरूप वर्णन करून सांगितले. लिंगपूजनाचे महत्त्वही कथन केले. त्यामुळे त्या दोघांना खूपच आनंद झाला. त्यांनी जिज्ञासेने विचारले, हे प्रभो, विश्वाच्या संदर्भात सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह ही तुमची 5 नित्यसिद्ध कार्ये आहेत. कृपा करून यांच्याविषयी काही सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, ब्रह्मा, अच्युता, माझी कार्य म्हणजेच कर्तव्य अतिशय गहन आहेत. ती समजून घेणे तसे सोपे नाही. तथापि त्यांच्याविषयी थोडक्यात सांगतो. विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तुमात्र आकारास येणे. यालाच सृष्टी म्हणतात. पोषण आणि संरक्षण यामुळे त्या विश्वांचे सुस्थिर राहणे, वाढणे याला पालन म्हणतात. त्याचा विनाश होणे याला संहार म्हणतात. प्राणाचे उत्क्रमण याला तिरोभाव म्हणतात आणि या संसारातून सुटका होणे हाच माझा अनुग्रह आहे. माझा अनुग्रह होणे म्हणजे मोक्ष मिळणे. माझी सृष्टी आदी 4 कर्मे विश्वाचा विस्तार करणारी आहेत. अनुग्रह हा माझ्यातच स्थित असतो. मोक्ष मिळणे याचा अर्थ मत्स्वरूप होणे. माझे भक्त या कार्यांना पंचमहाभूतामध्ये पाहतात. ते पृथ्वीमध्ये सर्जन, जलामध्ये स्थिती, अग्नीमध्ये संहार आणि वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रहाचे दर्शन करतात. त्यांच्या स्पष्टीकरणार्थ मी थोडक्यात असे सांगू इच्छितो की पृथ्वीपासून सृष्टी उत्पन्न होते. जलामुळे त्या सृष्टीची वृद्धी होते. अग्नी सर्वांना जाळून टाकतो, नष्ट करतो. वायू सर्वांना एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी घेऊन जातो आणि आकाशाद्वारे सर्वांना अनुग्रह होतो. विद्वानांनी माझ्या कार्याचे स्वरूप या पंचमहाभूतामध्ये पहावे. ही पंचकर्मे करण्यासाठीच मी 5 मुखे धारण केली आहेत. त्यापैकी 4 मुखे 4 दिशांना आहेत आणि 5वे मुख मध्यभागी आहे. हे पुत्रांनो, तुम्ही दोघांनी प्रदीर्घ तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले. त्यामुळे मी तुम्हाला क्रमश सृष्टी निर्मितीचे आणि तिच्या पालनपोषणाचे अधिकार दिले.
अशा प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र आणि महेश्वर या दोघांनी माझ्याकडून अनुक्रमे संहार व तिरोभाव ही दोन कार्य प्राप्त करून घेतली आहेत. पण मोक्षाचा अधिकार मी कोणालाच दिलेला नाही, कारण मी स्वतःच मोक्ष स्वरूप आहे. रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्मांना कधीच विसरले नाहीत. आपण जे कार्य करतो त्यांची मूळ प्रेरणा भगवान शंकराकडूनच प्राप्त झालेली आहे. याचे त्यांना नित्य स्मरण आहे. म्हणून मी त्यांना मत स्वरूप केले. त्यामुळे त्यांचे रूप, वेश, कृत्य, आसन, वाहन, आयुधे या सर्व गोष्टी माझ्यासारख्याच आहेत. तुमच्याकडून असे घडले नाही. तुम्ही माझ्या ज्ञानापासून विमुख झालात. तुम्ही करत असलेली कार्येही तुम्हाला माझ्या कृपाप्रसादाने प्राप्त झाली आहेत, हे तुम्ही विसरलात. स्वकर्तृत्वाचा अभिमान धरून एकमेकाशी श्रेष्ठत्वावरून वाद घालत बसलात. ज्याला माझे कधीही विस्मरण होत नाही, तो माझ्यासारखाच ज्ञानी आणि मतस्वरूप होतो. या ज्ञानाच्या सिद्धीसाठी सातत्याने प्रणवाचा, ओंकाराचा जप करावा. या साधनेने मनुष्य अभिमानरहित होतो. प्राचीन काळी मी लोककल्याणार्थ माझ्याच स्वरूपभूत मंत्राचा उपदेश केला आहे. या महामंगलकारी एकाक्षर मंत्रालाच ओंकार म्हणतात. हा सनातन मंत्र माझ्याच मुखातून प्रकट झालेला आहे. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय. हा मंत्र माझा आत्मा आहे. हा माझ्या पाचही मुखातून प्रकट झाला आहे. माझ्या उत्तरेकडील मुखातून अकाराचे, पश्चिम मुखातून उकाराचे, दक्षिण मुखातून मकराचे, पूर्व मुखातून बिंदूचे आणि मध्य मुखातून नादाचे आविर्भवन झाले. त्या 5 अवयवाचे एकीकरण आणि शक्ती दोघांचा बोधक आहे. यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची उत्पत्ती झाली. हा षडाक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करतो. यातूनच मातृका वर्ण अर्थात मुळाक्षरे उत्पन्न झाली. त्याचेही 5 भेद आहेत. शिरोमंत्रासहित त्रिपदा गायत्री ही यातूनच उत्पन्न झाली. गायत्रीतूनच वेदांचे प्राकट्य झाले. त्या वेदांमधून कोट्यावधी मंत्र निर्माण झाले. त्या मंत्रांनी विभिन्न कार्ये सिद्ध होतात. प्रणव आणि पंचाक्षरी मंत्राने उपासकाचे सर्व इष्ट मनोरथ पूर्ण होतात. हे दोन्ही मंत्र भक्तिमुक्तिदायक आहेत. नंदीश्वर पुढे म्हणाले, सनतकुमारजी, भगवान महादेव जगदंबा पार्वतीसह उच्चासनावर विराजमान होते. त्यांच्या समुख ब्रह्मदेव आणि विष्णू उत्तराभिमुख बसले. शंकरांनी त्या दोघांना पारदर्शी मृदू वस्त्राने आच्छादित केले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवून प्रणवाचा 3 वेळा उच्चार केला. त्यांना दीक्षा देऊन आपले शिष्य म्हणून स्वीकारले. गुरुदक्षिणा म्हणून त्या दोघांनी स्वतःलाच शिवचरणी समर्पित केले. ते हात जोडून उभे राहिले आणि भक्तिभावाने भगवान शंकराची स्तुती करू लागले. ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले, प्रभो, तुम्ही साकार आहात, निराकार आहात. तुम्ही दिव्य तेजाने प्रकाशमान आहात. तुम्ही सर्वाचे स्वामी आहात. तुम्ही सर्वात्मक आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही प्रणवाचे उपदेष्टा आहात. तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात. पंचब्रह्म स्वरूप आहात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही सर्जनादी पंचमहाकर्मामध्ये अत्यंत कुशल आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही परमेश्वर आहात. तुम्ही सनातन परब्रह्म आहात. तुम्हीच अदृश्य सूत्रसंचालक आहात. तुमचे गुण अनंत आहेत. तुमची शक्ती अनंत आहे. तुमचे सामर्थ्य अगाध आहे. तुमचे लीलाकर्तृत्व वर्णातीत आहे. तुम्हाला माझा नमस्कार असो. ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनी श्री गुरु महेश्वरांची उत्कट भक्तिभावाने स्तुती केली. त्यांना साष्टांग प्राणिपात केला. त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, आर्द्रा नक्षत्रयुक्त चतुर्दशीला प्रणवाचा जप केल्याने अक्षय फलप्राप्ती होते. सूर्य संक्रांतीने युक्त महा-आर्द्रा नक्षत्रात प्रणवाचा एकदा केलेला उच्चार कोट्यावधी जपसंख्येचे पुण्य फल देतो. मृगशिरा नक्षत्राचा अंतिम भाग तसेच पुनर्वसू नक्षत्राचा सुरुवातीचा भाग
पूजा, होम, तर्पण आदी कृत्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. या सत्कर्माचे पुण्यफल आर्द्रा नक्षत्रातील सत्कर्माच्या पुण्यफलाइतकेच असते. प्रातःकाळी आणि मध्यान्हपूर्वी माझ्या लिंगाचे दर्शन घ्यावे. माझे दर्शन आणि पूजन यासाठी चतुर्दशी ही उत्तम तिथी आहे. पूजा करण्यासाठी माझी मूर्ती किंवा लिंग समानच आहे. तथापि लिंगाचे पूजन करणे केव्हाही श्रेयस्कर होते. ज्यांना मोक्षाची इच्छा आहे त्यांनी लिंगाचेच पूजन करावे. लिंगाचे प्रणव मंत्राने आणि मूर्तीचे पंचाक्षरी मंत्राने पूजन करावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलिंगाची स्वस्थापना करावी. ज्यांना शक्य नाही त्यांनी ती दुसऱ्याकडून करून घ्यावी. त्या लिंगाची उत्तम द्रव्यमय उपचारांनी मनपूर्वक पूजा करावी. त्यामुळे माझ्या पदाची सुलभतेने प्राप्ती होते. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांना प्रणव दीक्षा देऊन आणि उत्तम सदुपदेश करून भगवान शंकर पार्वतीसह अंतर्धान पावले. श्रोते हो, अशा प्रकारे शिवपुराणातील भाग 2 हा येथे समाप्त झालेला आहे. शिवपुराणाचे पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती डेस्क चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि शिवपुराणातील संपूर्ण अध्यायाचे श्रवण या चॅनलच्या माध्यमातून करून घ्या. धन्यवाद.